नमस्कार बालमित्रांनो, मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता तिसरी। आज आपण इंग्रजी व बुद्धिमत्ता जो आपला दुसरा पेपर आहे त्यामधील बुद्धिमत्तेतील आज आपण आकलन या घटकातील संख्या मालिका या उपघटकाविषयी माहिती घेणार आहोत। आपल्या सर्वांना माहिती आहे बुद्धिमत्ता आपल्यासाठी 50 प्रश्न असतात 100 गुणांसाठी आणि यामध्ये आपल्याला आकलन घटकासाठी 4 प्रश्न असतात 8 गुणांसाठी। आकलनामध्ये आपण सूचना पालन इंग्रजी अक्षरमाला याविषयी व्हिडिओ पाहिलेला यापूर्वी, तर आज आपण संख्या मालिका या उपघटकाविषयी व्हिडिओ पाहणार आहोत। नक्की यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न असतात त्याची माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या YouTube चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। आता आपण संख्या मालिकेवर कशा प्रकारचे प्रश्न येतात त्याविषयी माहिती घेऊया। पहा, या प्रश्न प्रकारात आपल्याला काय असतं, अंक किंवा एक संख्यांची मालिका दिलेली असते आणि या मालिकेमधील आपल्याला पदांची मोजदाद करायची असते। कोणती संख्याचा लहान संख्येचा मोठेपणा अटी पाळण्यासाठी संख्याच्या शोधायच्या असतात, तसेच बेरीज वजाबाकी या क्रिया करून मिळणाऱ्या संख्या, अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले जातात। तर आज आपण त्या प्रश्नांचा सराव करणार आहोत। सर्वप्रथम आपण काही नमुना प्रश्न दिलेले आहेत त्यांची आपण माहिती घेऊया। पहा, आपल्यासमोर एक संख्या मालिका दिलेली आहे 2 4 5 4 3 4 2 4 7 4 8 4 8 4 2 4 आणि या प्रश्न विचारला आहे या अंकी मालिकेत 2 हा अंक किती वेळा आला आहे। आता जर नीट आपण निरीक्षण केलं तर 2 अंक किती वेळा आला पहा, या ठिकाणी एक दिसत आहे, पुन्हा दुसरा इथे आहे आणि तिसरा म्हणजे पर्याय आपला काय आहे 3 उत्तर असणार आहे। म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे कुठे आहे, पहिल्या इथं, म्हणजे 1 नंबरचं वर्तुळ आपण काय करायचं आहे अशा प्रकारे गोल करायचं आहे, कारण 2 हा 3 वेळा आलेला होता। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, संख्या मालिका दिली आहे 4 8 3 5 6 7 3 4 2 3 6 5 4 6 5 2 7 आणि प्रश्न विचारला आहे या संख्या मालिकेत सम अंकानंतर लगेच विषम अंक किती वेळा आला आहे। आता बघा, सम आणि विषम हे समजणं खूप महत्त्वाची गरज आहे। सम कशाला म्हणायचं आणि विषम कशाला म्हणायचं। आता आपण तिसरीला लक्षात ज्या अंकांच्या जोड्या होतात पहा, 3 ची जोडी होती का, नाही, पण 4 ची 2 2च्या जोड्या होऊ शकतात। किंवा सगळ्यात सोपं जर आपल्या लक्षात ठेवायचं तर सम कशाला म्हणतो, ज्याच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक असतात ते सम, आणि ज्यांच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 हे अंक असतात त्या विषम संख्या असतात। किंवा आणखी सोपं जर सांगायचं असतं तर उजळणीमध्ये एक सम संख्या असते एक विषम संख्या असते। आता 1 विषम आहे तर 2 सम, 3 विषम, 4 सम, अशा प्रकारे ते एकानंतर एक सम एक विषम असे अंक येत असतात, हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे। तर आता इथं काय प्रश्न विचारला आहे, सम अंकानंतर लगेच विषम अंक किती वेळा आलेला आहे। पण आता जर आपण नीट निरीक्षण केलं, सम नंतर विषम 4 आणि नंतर 8 आलाय म्हणजे हे तर नाही, 8 नंतर 3 आलाय बघा म्हणजे हे विषम झालं। पुन्हा नंतर जर पाहिलं तर 5 नंतर 6 नाही, 6 नंतर 7 आलाय म्हणजे विषम आलाय म्हणजे हे दुसरं झालं। पुन्हा त्यानंतर 2 नंतर 3 या ठिकाणी आलं म्हणजे हे झालं चौथं। त्यानंतर 6 नंतर 5 आलाय ते झालं 5, पुन्हा 4 नंतर 5 आला आहे ना म्हणजे ते देखील झालं 6, पुन्हा 2 नंतर 7 पण आला बघा, अशा प्रकारे 6 म्हणजे इथं उत्तर आपलं बरोबर असणार आहे 6। तर काय करायचं, आपण या ठिकाणी पेन्सिलनं रेघ मारायची, परीक्षेमध्ये लक्षात ठेवायचे आणि त्या रेषा मोजायच्या आहेत। तर आपलं उत्तर क्रमांक काय असणार आहे 1 हे बरोबर आहे 6 म्हणून आपण 6चं काय करायचं आहे गोल करायचं आहे। आता बघा आपल्याला काही व्यवसाय दिलाय सोडवायला, तो व्यवसाय सोडूया आपण। एक संख्या मालिका दिलाय 1 3 1 1 5 5 4 2 4 3 4 2 1 3 आणि या अंकी मालिकेत सर्वात कमी अंक आलेला अंक कोणता असं विचारलंय। आता अशा प्रकारची जेव्हा संख्या मालिका असते ना, सर्वप्रथम आपण पर्याय पाहायचे, त्या पर्यायाचे अंक आपण आता शोधायचे किती वेळा आला। पहा, 1 किती वेळा आलाय, जर आपण मोजला नीट तर याच्यामध्ये आपल्याला 1 दिसतो किती वेळा आलाय 4 वेळा। त्यानंतर 5 बघा, 5 किती वेळा आलाय, इथं जर पाहिलं तर आपण 2 वेळा दिसतो आपल्याला। त्यानंतर 3 किती वेळा आलाय 3 वेळाचा आलाय, आणि 4 किती वेळा आला 3 वेळा। पण आपला प्रश्न काय विचारला, सर्वात कमी वेळा म्हणजे कमी वेळा कोण आले 5 आले 2 वेळा, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे। आपण 2 ला काय करायचं आहे गोल करायचं आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न पाहूया, 22 19 10 51 73 84 48 या संख्या मालिकेत एकूण सम संख्या किती आहेत। आता परत तेच प्रश्न येतो, सम म्हणजे काय की ज्याच्या एकक स्थानी 2 4 6 8 आणि 0 हे अंक असतात त्यांना काय म्हणायचं सम। आता आपल्याला सम संख्या म्हणजे काय माहिती आहे, तर पहिली सम संख्या 22 नंतर 10 नंतर 84 आणि नंतर 48 म्हणजे एकूण 4 या ठिकाणी सम संख्या दिसतात, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे। तर आपण 1चा पर्याय अशा प्रकारे पूर्ण गोल करायचा आहे। त्यानंतर प्रश्न 3 आणि 7 साठी पहा काही सूचना आहेत त्या आता आपण सोडूया। खालील अंक मालिका पहा,
त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा। म्हणजे 3 पासून 7 प्रश्नांसाठी आपल्याला ही अंकमालिका दिली आहे पहा। 5 4 8 3 6 4 7 1 2 एकूण 9 अंक दिलेत आणि याच्यावर आपल्याला 5 प्रश्न विचारलेले आहेत। तर आता आपण पहा सोडवूया। अंकमालिका आधी समजपूर्वक पाहायची आहे, लक्षपूर्वक काय दिलेलं आहे आणि काय प्रश्न विचारला आहे आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे। प्रश्न तिसरा पाहूया। वरील अंकमालिकेत मध्यभागी कोणता अंक आला आहे? आता सर्वप्रथम मध्यभागी जर पाहायचं असेल तर आत्ता सांगितल्याप्रमाणे 9 अंक आहेत। म्हणजे 9च्या मध्यभागी काय असतो? या साईडला 4 आणि या साईडला 4 म्हणजे 5वा जो अंक आहे तो म्हणजे 6। क्रमांक 6चा अंक आहे ना तो असणारा 5वा। म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे 6 आहे ना। 6च्या बाजूला पण 4 आहेत, इकडे पण 4 आहेत। म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे। आपण 1चा पर्याय गोल करायचा आहे। प्रश्न चौथा विचारलाय, सर्वात जास्त वेळा आलेला अंक कोणता? आता सर्वात जास्त वेळा कोणता अंक आलाय? पर्याय बघा, 5 5 किती वेळा आला? एकच वेळा आलाय। पुन्हा 7 किती वेळा आला? 1 वेळा आलाय। 4 किती वेळा आलाय? 2 वेळा आला आणि 1 किती वेळा आला? 1। म्हणजे पर्याय क्रमांक 3 4 2 वेळा म्हणजे 3 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, अंकमालिका किंवा संख्या मालिका दिलेली असते ना त्याच्यामध्ये काय करायचं आपण अगोदर पर्यायातून उत्तर शोधायचं। पर्याय पाहिजे आधी काय दिलेलं आहे ते। आता पुढील प्रश्न पाहूया 5वा। अंकमालिकेतून डावीकडून पहिला अंक कोणता? आता डावीकडून म्हणजे आता आपल्या डावा हात पहिलाच अंक आहे 5 म्हणजे पर्याय क्रमांक आपलं 2 हे काय असणार आहे? उत्तर असणार आहे। 2ला काय करायचं आपण? गोल करायचं आहे। डावीकडून आणि उजवीकडून समजणं खूप गरजेचं असतं। डावीकडून म्हणजे आपला डावा हाता जे अंक असतात ते आणि उजवा म्हणजे आपल्या पेपरचा जो उजवा बाजू आपला उजवा हात जे असेल ती बाजू असते उजवी बाजू। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, 1च्या उजवीकडील पहिला अंक कोणता? आता सर्वप्रथम आपल्याला 1 कुठे आहे तो पाहायचा आणि 1च्या उजवीकडील बघा प्रश्न काय विचारला, 1च्या उजवीकडील 1 कुठे आहे? दिसला। पाठीमागून दुसरा, त्याच्या उजवीकडे कोणता आहे? 2 नंबर आहे। म्हणजे पर्याय क्रमांक आपलं कोणता असणार आहे? 1च, कारण 2 हा 1ला दिलेला आहे पर्याय। म्हणजे 1चं वर्तुळ आपण काय करायचं आहे? अशा प्रकारे पूर्ण गोल करायचं आहे। आता प्रश्न 7वा विचारलेला आहे, उजवीकडून डावीकडे 6वा अंक कोणता? उजवीकडून म्हणजे आपल्याला 2 कडून सुरुवात करायची आहे। 6वा अंक कोणता विचारले पहा। तर 6वा अंक कोणता आहे? 1 7 4 5 आणि 3 असं पाहिलं मोजत जर गेलं तर आपल्याला समजतं की 3 हा काय आहे? 6वा अंक आहे ना। म्हणजे आपण 3चं वर्तुळ काय म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय करायचं आहे? आपल्याला गोल करायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला 3 ते 7 हे प्रश्न काय करायचे आहेत? सोडवायचे आहेत। त्यानंतर 8 ते 12 साठी परत काही सूचना दिलेल्या आहेत पहा, त्या पाहायच्या आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सोडवायची आहेत। अंकमालिका दिलेली आहे 9 2 1 9 5 4 1 9 3 2 5। आपण अंकमालिका वाचली। एकूण किती अंक आहेत ते लक्षात ठेवायचे। एकूण 11 अंक दिलेले आहेत। आता त्यावर काही प्रश्न दिलेत पाहूया। प्रश्न 8वा विचारला आपल्याला, वरील अंकमालिकेत 1 नंतर 9 आहे पण 9 नंतर 5 नाही असे किती वेळा झाले? 1 नंतर 9 पाहिजे पण 5 नसायला पाहिजे है ना। 9 नंतर पण 9 नंतर 5 नाही म्हणजे आपल्याला 1 9 असं पाहिजे ना। 9 नसायला पाहिजे, 1 9 5 असं नसायला पाहिजे। आता बघा 1 नंतर 9 जर आपण नीट निरीक्षण केलं तर इथं सुरुवातीला 1 नंतर 9 आहे पण 5 दिलेला आहे म्हणजे हे नाही। त्यानंतर 1 नंतर 9 दिले आणि परत 3 आहे 9 नंतर म्हणजे हे बरोबर आहे। म्हणजे 1 वेळा असेला आलेला आहे। म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे असलं काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे। 1चं वर्तुळ काय करायचं आहे? आपण रंगवायचं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न 9 पहा, वर दिलेल्या अंकमालिकेत एकदाच आलेले अंक किती? आता बघा एकदाच आलेले अंक किती आहेत वरील अंकमालिकेत? आता आपण परत उत्तर शोधायचं कोणकोणते अंक आहेत किती एकदाच आलेले आहेत। बघा आलेला आहे। आता पर्याय बघा 5 आपण पर्यायाकडून शोधू। अजून 5 आहे का? 2 वेळा आलाय म्हणजे हे तर उत्तर नाही आपलं। नंतर 2 बघा 2 वेळा दिसतोय तो पण उत्तर नाही। 1 पण दिसतोय आपल्याला। आता 3 शोधा, 3 कुठे दिसतो का आपल्याला? एकदाच आलाय म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे। आपण 4चा पर्याय काय करायचा आहे? गोल करायचा आहे। त्यानंतर पुढील 10 प्रश्न पाहूया। वरील अंकमालिकेत उजवीकडून 5वा अंक कोणता आहे? आता उजवीकडून 5वा अंक विचारला म्हणजे पाठीमागून सुरुवात करायला लागली 5 पासून। 5 1 2 2 3 3 9 4 आणि 1 हा 5वा आहे म्हणजे पर्याय क्रमांक आपला 3रा काय असणार आहे? उत्तर बरोबर असणार आहे। 3चं वर्तुळ काय करायचं आहे? आपण गोल करायचं आहे अशा प्रकारे। नंतर प्रश्न 11वा आहे, अंकमालिकेत सर्वात जास्त वेळा अंक कोणता आला आहे?
आता आधी उत्तर बघूया आपण. उत्तर दिलेत पर्याय 1 आहे 9, 2 आहे 2, 3 आहे 1 आणि 4 आहे 4. सर्वात जास्त जर आपण पाहिलं तर 9 किती वेळा दिसत आहे आपल्याला? 3 वेळा. नंतर 2 किती वेळा आहे? 2 वेळा. 1 किती वेळा आहे? 2 वेळा. आणि 4 किती वेळा आहे? 1 वेळा. म्हणजे पर्याय क्रमांक 9 हे आपलं असणार आहे. म्हणजे 1 हे उत्तर आपलं काय असणार आहे? बरोबर असणार आहे, कारण 9 हा 3 वेळा आलेला आहे. त्यानंतर 12वा प्रश्न आहे, अंक मालिकेत सलग 2 अंकाची बेरीज 5 येईल अशी कोणत्या जोड्या आहेत? म्हणजे सलग म्हणजे जवळजवळचे असे कोणते अंक आहेत की त्यांची बेरीज 5 येते? आता आपण नीट निरीक्षण केलं, 9 आणि 2 ची बेरीज काय येते? 11 नाही. म्हणजे 2 आणि 1 ची 3 ते पण नाही. 1 आणि 9 ची 10, 9 आणि 5 ची 14, 5 आणि 4 ची 9, 4 आणि 1 ची 5 येते, म्हणजे एक जोडी सापडली. पुन्हा 1 आणि 9 ची 10, 9 आणि 3 ची 12, 3 आणि 2 ची 5 येते, म्हणजे 2 जोडी सापडली. 2 आणि 5 ची 7 येते, म्हणजे एकूण 2 जोड्या आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. कोणती जोडी भेटली आपल्याला? 4 अधिक 1 5 आणि 3 अधिक 2 5. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. 2ला आपण गोल करायचं आहे. त्यानंतर पुढे पहा, 13 ते 17 साठी एक अंक मालिका दिलेली आहे संख्या मला, त्यावर काही प्रश्न विचारलेले आहेत. प्रथम आपण संख्या मालिका वाचू. 38, 21, 17, 55, 74, 92, 95, 81 आणि 26 अशा प्रकारच्या आपल्याला संख्या दिलेल्या आहेत. त्यावर आता काही प्रश्न विचारलेत पहा. पहिला प्रश्न आहे, दिलेल्या संख्या मालिकेतील सर्वात मोठी संख्या कोणती? आता यात आपण पर्याय पाहूया. पहिला आहे 98, दुसरा आहे 17, तिसरा आहे 92 आणि चौथा आहे 95. सगळ्यात मोठी विचारलंय. आता या जर उत्तरामध्ये पाहिलं तर 98 मोठा आहे, पण 98 या संख्या मालिकेमध्ये नाही. मग दुसरा नंबर आहे 95, 95 आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. 4ला आपण गोल करायचं आहे. त्यानंतर प्रश्न 14वा आहे, दिलेल्या संख्या मालिकेत कोणती मूळ संख्या आलेली आहे? आता उत्तर पाहायचं आपण सर्वप्रथम, मग संख्या मालिका पाहायची. 74, 17, 21 आणि 11 कोणती मूळ संख्या आहे विचारल्या. मूळ संख्या म्हणजे कोणती? की ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो की ती याला आपण मूळ संख्या म्हणतो. किंवा आज सगळ्यात सोपं लक्षात ठेवायचं असेल तर ती संख्या फक्त एकाच पाड्यात असते, दुसऱ्या कोणत्याही पाड्यात नसते. आता 74 तर सम संख्या आहे, ती तर नसणार. 17 मूळ संख्या आहे, मग इथं संख्या मालिकेत 17 आहे का? आहे. 21 सम संख्या आहे, 3च्या पाड्यात आहे, भाग जातो 3ने. त्यानंतर 11 मूळ संख्या आहे पण या संख्या मालिकेत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं काय असणार आहे? उत्तर आहे 17. म्हणजे 2ला आपण काय करायचं आहे? गोल करायचं आहे. पुढील 15वा प्रश्न दिलेला आहे, दिलेल्या संख्या मालिकेत 5ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या किती? 5ने निशेष म्हणजे काही बाकी शिल्लक नाही राहिली पाहिजे, पूर्ण भाग गेला पाहिजे. बघा आता 5ने भाग जाणाऱ्या संख्या शोधायची तर 5ची कसोटी माहीत पाहिजे आपल्याला. 5ची कसोटी काय आहे? ज्या संख्येच्या शेवटी 5 किंवा 0 असतो त्या सर्व संख्येला 5ने निशेष भाग जातो. आता आपण पर्यायामध्ये बघा 5 आणि 0 कुठे दिसतंय का? बघा आपण पर्याय जर नीट पाहिले तर किती भाग आपल्याला शोधायचे ना संख्या. 38ला जातो का? नाही. 21ला जातो का? नाही. 17ला जातो का? नाही. 55ला जातो, कारण 5 आहे एक स्थानी. 74ला नाही जात. 92ला जायचं. 95ला जातो का? जातो, कारण 5 आहे. आणि 81ला पण जात नाही, 26ला पण जात नाही. म्हणजे 55 आणि 95 अशा 2 संख्या आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं काय असणार आहे? आपलं बरोबर उत्तर असणार आहे. आपण 3ला काय करायचं आहे? गोल करायचं आहे. त्यानंतर दिलेल्या संख्ये मालिकेतील सर्वात लहान संख्या कोणती? आता पर्याय बघा 15, 26, 17 आणि 38. सगळ्यात लहान आहे तर 15, पण आपल्या संख्या मालिकेमध्ये 15 नाही. मग दुसरी संख्या आहे 17. 17 आहे का? आहे. म्हणजे हेच उत्तर असणार आहे. आपण पर्याय क्रमांक 3ला काय करायचं आहे? 3चं वर्तुळ आपण रंगवायचं आहे. त्यानंतर 17वा प्रश्न आहे, दिलेल्या संख्या मालिकेत विषम संख्या किती आहेत? आता विषम संख्या आताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की ज्याच्या शेवटी 1, 3, 7, 9 आणि 5 हे अंक येतात ना, त्या झाल्या विषम संख्या. आता याच्यामध्ये विषम संख्या कोणती आहे? बघा 38 सम आहे, 21 एक झाली, 17 विषम आहे, 55 विषम आहे, नंतर 74 नाही, 92 नाही, 95 विषम आहे, 81 विषम आहे, 26 विषम नाही. म्हणजे एकूण किती संख्या विषम आहेत? 5. पर्याय कुठे आहे? 5. तर पर्याय 2 हा 5 संख्या दिसते आपल्याला. म्हणजे पर्याय 2चं वर्तुळ काय करायचं आहे? अशा प्रकारे आपण छान रंगवायचं आहे. तर अशा प्रकारे आपण संख्या मालिका, संपूर्ण संख्या मालिका नीट निरीक्षण करायची, प्रश्न समजून घ्यायचे आणि यावरची उत्तरं सोडवायची. आता बघा 18 ते 21 साठी काही आणखी आपल्याला सूचना दिलेल्या आहेत. सर्वप्रथम आपण संख्या मालिका पाहूया.
35, 71, 47, 44, 83, 102 आणि 189 हे दिले आपल्याला संख्या मालिका। आणि यावर आता आपल्याला काही प्रश्न विचारला पहा। दिलेल्या संख्या मालिकेत एकूण किती समसंख्या आहेत? आता समसंख्या आपल्याला समजलं, कोणकोणत्या समसंख्या आहेत बघा। याच्यामध्ये नीट निरीक्षण केलं तर 35 नाही, 71 नाही, 47 नाही, 44 1, 83 नाही, 102 सम आहेत दोन्ही आहे ना, आणि 189 पण नाही, म्हणजे 44 आणि 102 या समसंख्या आहेत। म्हणजे किती झाल्या एकूण समसंख्या? 2। मग पर्याय 2 3ला दिलाय आपल्याला, म्हणजे 2 ही संख्या 3च्या तिथे दिसते पर्याय, म्हणजे पर्याय 3चं वर्तुळ काय करायचं आहे आपल्याला? रंगवायचं आहे। नंतर 19वा प्रश्न पहा। दिलेल्या संख्या मालिकेतून एकूण किती मूळ संख्या आहेत? मूळ संख्या म्हणजे काय? आता सांगितलं की आपल्याला त्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो किंवा ती संख्या इतर कोणत्याही पाड्यात नसते। आता बघा याच्यात जर आपण नीट निरीक्षण केलं तर 35 मूळ संख्या नाही, कारण ती इतर पाड्यात। 71 आहे, ती कुठल्याच पाड्यात नाही। 47 पण मूळ संख्या आहे, 44 नाही, 83 मूळ संख्या आहे, 102 सम संख्या आहे, ती मूळ संख्या नाही, आणि 189 देखील समसंख्या, तिला भाग जातो 3ने आहे ना, ती मूळ संख्या नाही, संयुक्त संख्या आहे ती। म्हणजे आपलं उत्तर असणार आहे 71, 47 आणि 83 या 3 मूळ संख्या दिसतात, म्हणजे पर्याय 1 हे आपलं काय आहे? बरोबर उत्तर आहे। 1ला आपण रंगवायचं आहे। नंतर पुढील प्रश्न पहा। वरील संख्या मालिकेत मधल्या संख्येच्या उजवीकडील दुसरी संख्या कोणती? आता सर्वप्रथम या संख्या मालिकेमध्ये एकूण 7 अंक आहेत। मग मधली संख्या म्हणजे 4था नंबर आहे ना, इकडून 3 इकडून, म्हणजे 44 ही मधली संख्या आहे। आणि आपल्याला काय विचारलंय? मधल्या संख्येच्या उजवीकडील दुसरी संख्या। बघा 44च्या उजवीकडील म्हणजे 83, त्याच्यानंतर 102, म्हणजे 102 हे आपलं उत्तर आहे। म्हणजे पर्याय क्रमांक 1 काय असणार आहे? आपलं बरोबर उत्तर असणार आहे 102, म्हणजे पहिलं वर्तुळ आपण काय करायचं आहे? पर्यायाचं रंगवायचं आहे। पुढील प्रश्न दिलाय पहा। दिलेल्या संख्यातील 3ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या किती? 3ने म्हणजे 3च्या पाड्यातील किंवा ज्या संख्याच्या अंकांची बेरीज केल्याच्या नंतर 3ने भाग जातो त्या पूर्ण संख्येला 3ने भाग जातो, असे 3ची कसोटी आहे। बघा आता कशा कशाला 3ने भाग जातो? जर आपण नीट निरीक्षण केलं, 35ला 3ने भाग जातो का? नाही, कारण 8 बेरीज होते। 71ला जातो का? नाही, 8 बेरीज होते। 47ला किती होते? 11 जात नाही। 44ला 8 होते, नाही जात। 83ला 11 नाही जात। 102ला जातो का? जातो, कारण 102 मधील अंकाची बेरीज होते 3। 3 हा 3च्या पाड्यात असतो, म्हणजे भाग जातो, एक संख्या सापडली। आणि 189ला जातो का? जातो। 1 आणि 8 9 9 9 18, 18 देखील 3च्या पाड्यात आहे। म्हणजे 189 आणि 102 या 2 संख्या अशा आहेत की त्यांना 3ने निशेष भाग जातो। म्हणजे 2 संख्या आहेत, म्हणजे आपला पर्याय किती असणार आहे? पर्याय क्रमांक आपला कोणता असणार आहे? 4। तर 4चं वर्तुळ काय करायचं आपण? रंगवायचं आहे। आता पुढील प्रश्न पहा 22 काय दिलाय? त्यानंतर 4 9 3 7 3 5 2 1 0 3 5 4 1 3 3 6 3 5 2 या अंक मालिकेत 3 या अंकानंतर लगेच 5 अंक आहे, पण 3 पूर्वी लगेच 7 हा अंक आला नाही, असे किती वेळा झाले? म्हणजे 3 नंतर 5 पाहिजे, पण 7 आधी नसायला पाहिजे, असं किती वेळा झालंय पहा। आता जर नीट निरीक्षण केलं आपण तर आपलं समजतं बघा 3, पण इथं 3च्या आधी 7 आहे, म्हणजे हे उत्तर नाही। नंतर बघा 3च्या नंतर 5 आहे, पण 3च्या आधी 0 आहे, म्हणजे हे आपलं उत्तर 1 सापडली जोडी। नंतर पुढे पाहिलं 3च्या नंतर 5 आहे, 3च्या आधी 6 आहे, म्हणजे असं 2 वेळा झाले है ना। किती वेळा झाले? 2, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं काय असणार आहे? बरोबर उत्तर असणार आहे। आपण 2ला काय करायचं आहे? रंगवायचं आहे। आता त्यानंतर पुढील प्रश्न पहा 23वा काय दिलाय आपल्याला? एक अंकमालिका दिली, आपण ती वाचूया। 9 2 7 2 2 3 4 5 2 2 1 2 3 3 5 7 2 8 या संख्या मालिकेत सलग सारखेच अंक असलेल्या जोड्या किती वेळा आल्यात? सारखेच म्हणजे लागोपाठ, समजा इथे जोडी दिसते 2 2 आलाय, परत 2 2 आहे, आणि नंतर 3 3 आहे, म्हणजे अशा 3 जोड्या दिसतात की सलग तेच अंक आलेले आहेत। म्हणजे पर्याय किती असणार आहे आपला? 3, कारण तो 3 वेळा असं आलेला दिसतंय आपल्याला, 2 2 2 2 आणि 3 3। 3चं वर्तुळ आपण रंगवायचं आहे। प्रश्न 24 काय विचारले पहा। पुढील प्रश्न पहा। पुढील अंकाच्या किती जोड्यांची बेरीज 14 येईल? आता हा सोपा प्रश्न आहे। आपल्याला कंसामध्ये 2 अंकाच्या जोड्या दिल्या, त्यांची बेरीज 14 आली पाहिजे। असे किती जोड्या विचारते आपल्याला पहा। 12 आणि 2ची बेरीज केली तर 14 येते। नंतर 8 आणि 6ची बेरीज केली तरी 14 येते। 7 आणि 8ची बेरीज केली तर 15 येते, म्हणजे नाही।
9 आणि 5 ची बेरीज केली तर 14 येते. 11 आणि 4 ची बेरीज 15 येते नाही. 0 आणि 4 ची बेरीज 4 येते. 7 आणि 7 ची बेरीज किती येते 4. आपल्याला किती जोड्या सापडल्या 12 आणि 2, 8 आणि 6, 9 आणि 5 आणि 7 आणि 7 म्हणजे 4 जोड्या सापडल्या. पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. आपण 4ला काय करायचं आहे गोल करायचं आहे. त्यानंतर आणखी काही प्रश्नांचा सराव करणार आहेत आपण. पुढील प्रश्न आहे 26. 5 8 3 8 4 5 8 5 4 8 3 3 5 या अंकमालिकेत कोणता अंक 4 वेळा आला आहे. आता मोजायचं आपण. पर्याय पहा 8 4 3 आणि 5. 8 4 वेळा आला का बघा बरं. 1 2 3 आणि 4 वेळा आलेला आहे. पुन्हा चौथा पर्याय 4 दिले बघा. 4 किती वेळा आला आहे 2च वेळा आला म्हणजे हे तर उत्तर नाही. 3 किती वेळा आला आहे 3 वेळा आला म्हणजे हे पण उत्तर नाही. 5 बघूया आपण. 1 2 3 4 म्हणजे 8 आणि 5 हे किती वेळा आले तर 4 वेळा. आता पर्याय बघूया म्हणजे अ आणि ड उत्तर असणार आहे आपलं. कुठे दिले अ आणि ड बघा. पर्याय क्रमांक 4 पहा. फक्त अ आणि ड म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे. आपण 4ला काय करायचं आहे 4चं वर्तुळ रंगवायचं आहे. पुढील प्रश्न आहे 27. 14 11 20 31 29 27 आणि 39 या संख्या मालिकेत कोणत्या संख्येच्या एकक स्थानी 1 हा अंक आलेला आहे. आता बघा एकक स्थानी 1. अगोदर पर्याय बघू. पर्यायातून उत्तर शोधूया आपण. 29 29च्या एकक स्थानी 1 आहे का 9 आहे म्हणजे हे उत्तर नाही. 31 पाहूया. 31च्या एकक स्थानी 1 आहे. अंकमालिकेत पण 1 आहे. एक संख्या म्हणजे ते आहे 1 उत्तर सापडलं. पुन्हा 11च्या पण एकक स्थानी 1 आहे म्हणजे हे पण आपलं बरोबर उत्तर आहे. 14च्या एकक स्थानी 4 आहे म्हणजे हे उत्तर नाही. म्हणजे ब आणि क कुठे आहे ब आणि क फक्त ब आणि क पर्याय क्रमांक 1 म्हणजे 1चं वर्तुळ काय करायचं आपण रंगवायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया 28. काय प्रश्न दिलेला आहे आपल्याला 28 क्रमांकाचा. 12 15 18 24 37 42 45 आणि 49 या संख्या मालिकेत 9च्या पाड्यातील संख्या कोणत्या. हे तर खूप सोपं आहे. 9च्या पाड्यातील संख्या मोजायच्यात. 12 आहे का 9च्या पाड्यात नाही. नंतर पर्यायामध्ये पाहूया आपण. 45 आहे का 9च्या पाड्यामध्ये आहे म्हणजे एक उत्तर सापडलं आपल्याला. 24 असतो का 9च्या पाड्यात नाही. 18 आहे का आहे तो संख्या मालिकेत पण आहे. आणि 49 नाही म्हणजे पर्याय अ आणि क कुठे आहे अ आणि क पर्याय क्रमांक 4 फक्त अ आणि क योग्य म्हणजे आपलं 4चं वर्तुळ काय करायचं आहे या ठिकाणी आपण रंगवायचं आहे. आणि वर्तुळ अशा प्रकारे रंगवायचं आहे. आता 29वा प्रश्न पहा. अंकमाला 2 4 7 9 4 8 1 6 8 4 या अंकमालिकेत मूळ संख्या कोणती. आता मूळ संख्या म्हणजे तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे फक्त त्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो किंवा सोपं लक्षात ठेवण्यासाठी ती संख्या फक्त स्वतःच्याच पाड्यात असते इतर कोणत्याही पाड्यात नसते. आता 1 बघा. आपले सर्वांना माहीत आहे 1 ही मुळी ही संख्या नाही आणि संयुक्त संख्या नाही म्हणजे हे तर नसणार. 4 संयुक्त संख्या आहे कारण ती 4च्या पाड्यात आहे. 2ने भाग जातो तिला हे पण नाही. 7 बघा 7 आहे मूळ संख्या कारण 7ला फक्त 7नेच भाग जातो. 7 इतर कुठल्याही पाड्यात नाही. आणि 2 ती पण मूळ संख्या आहे म्हणजे क आणि ड हे उत्तर असणार आहे आपलं. फक्त क आणि ड कुठे आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे आपण 3चं वर्तुळ काय करायचं आहे रंगवायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 30वा. संख्या मला दिल्या 44 48 54 34 17 43 61 आणि 53 या संख्ये मालिकेतील कोणत्या संख्येतील अंकाची बेरीज 8 येईल. मग हे जे संख्या दिल्या त्यातील अंकांची बेरीज करायची आपल्याला. आता 8 कुणाकुणाची बेरीज येते आपण पर्यायामधून जावा. 44 आहे 4 आणि 4 8 बेरीज येते. 54 आपण आहे पण 54ची बेरीज 5ची आणि 4ची बेरीज 9 येते म्हणजे हे उत्तर नाही आपलं. 53 5 आणि 3ची बेरीज 8 होते इथं आहे पण संख्या मालिकेत. आणि 17 1 आणि 7ची बेरीज 8 होते म्हणजे इथं दिले म्हणजे पर्याय अ क आणि ड अशा संख्या आहेत की त्यांची अंकाची बेरीज 8 होते म्हणजे आपलं उत्तर असणार आहे फक्त अ क आणि ड म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. आपण 2चं वर्तुळ अशा प्रकारे संपूर्ण गोल करायचं आहे. अर्धवट गोल करायचे नाही किंवा परीक्षेमध्ये खाडाखोड देखील करायची नाही. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण संख्या मालिका यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात याचा आपण सराव केला. आपल्याला आता सांगितल्याप्रमाणे आकलन या घटकामधील संख्या मालिका एक उपघटक आहे. त्यावर आपल्याला 4 प्रश्न असतात 8 गुणांसाठी. तर आपण असे काळजीपूर्वक संख्या मालिका वाचायची आणि त्यावरील प्रश्नांची उत्तरं
सोडवायची। मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच उपयुक्त होणार आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत मनपूर्वक धन्यवाद।